श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र कवटे महाकाळ येथे द्वितीय वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा। श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र कवटे महाकाळ येथे द्वितीय वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा। श्री शिव चिदंबर महास्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य गुरुवर्य उमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य गोविंद लांबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र कवटे महाकाळ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। दिनांक 10 ते 12 मे रोजी परमपूज्य श्री दिवाकरजी दीक्षित, परमपूज्य श्री गुरु चिदंबर दीक्षित, परमपूज्य श्री कैलास महाराज परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थनीय ठरले। रुद्र स्वाहाकार यज्ञाचे आयोजन दिनांक 10 ते 12 मे रोजी या कालावधीत तर पूर्णाहुती 12 मे रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली आहे। पहाटे 5 ते 6 काकड आरती व भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था कोळे यांचे हरिकीर्तन व महाप्रसाद। दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 हरिभक्तपरायण झी टॉकीज फेम कीर्तनकार अनिल महाराज तडवळेकर यांचं, तर दिनांक 11 मे रोजी सायंकाळी हरिभक्तपरायण झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार हनुमंत महाराज आटपाडकर यांचं, तर दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा यांचं कीर्तन झालं। त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। तसेच रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी रथ, वारकरी, उंट, घोडे, बँड, ढोलपथक, लाईट यांच्या खास आकर्षणामध्ये श्री शिव चिदंबर महास्वामीजी भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये तरुण वर्ग व लहान मुलांचा समावेश प्रकर्षाने जाणवत होता। टाळ मृदंगाच्या गजरात शिव चिदंबर महास्वामींच्या नामसंकीर्तनात कवटे महाकाळ मधील परिसर चिदंबरमय झाला होता। मिरवणूक प्रत्यक्षदर्शी भाविक भक्त टाळ्यांच्या गजरात व शिव चिदंबर नामस्मरणात सर्वजण रंगून स्वागत करीत होते। स्वामींचे कृपाशीर्वाद घेण्याचे आवाहन चिदंबर सेवा समिती कवटे महाकाळचे चिदंबरदास श्री गुरुवर्य गोविंद लांबे महाराज यांनी पंचक्रोशीतील सर्व चिदंबर भाविकांना करण्यात आलं होतं। त्याप्रमाणे शिव चिदंबर महास्वामी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला परिसरातून तसेच तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून त्याचबरोबर कर्नाटक राज्यामधील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मिरवणूक सांगता झाल्यानंतर अन्नदान महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। वरुण राजाची या सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे चिदंबर भक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता। SK न्यूज मराठी प्रकाश माळीसह कवटे महाकाळ तालुका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे। चिदंबर नमस्ते सुचिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावास चिदंबर नमस्ते। या ठिकाणी चिदंबर महास्वामी यांच्या मंदिराचा हा द्वितीय वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने या ठिकाणी 3 दिवसाचा रुद्र स्वाहाकार या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। स्वामींचा जो अवतार झालेला आहे तो कलियुगामध्ये यज्ञसंस्था टिकावी आणि सनातन वैदिक परंपरा या ठिकाणी अखंड राहावी यासाठी भगवंतांनी हा स्वामींचा अवतार घेतलेला आहे। स्वामींच्या या अवताराचं महत् कार्य हे आपण त्यांच्या चरित्रातून नित्याने वाचत असतो, श्रवण करत असतो। या ठिकाणी त्याच अनुषंगाने स्वामींच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी रुद्र स्वाहाकाराचं आयोजन केलेलं आहे। भगवान शिवशंकर यांचा जो अवतार आहे तो चिदंबर स्वामी आहे। चिदंबर स्वामी यांच्या आराधनेमध्ये शिवाला अत्यंत महत्त्व आहे, म्हणून शिवाची आराधना करण्यासाठी आपण जसं देवीची नवचंडी, गणपतीचा गणेश याग, विष्णूचा विष्णू याग, सूर्याचा सौर याग, तसं महादेवाचा या ठिकाणी आपण रुद्र स्वाहाकार करत असतो। त्या पद्धतीने या ठिकाणी 3 दिवसाचा यज्ञ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अनेक भाविक या कार्यामध्ये सहभागी झाले। तन मन धनाने त्यांनी या ठिकाणी जी काही मदत केली आहे अशीच मदत आपण नेहमी करावी आणि आपल्याला नित्य भगवंताची सेवा घडावी आणि भगवंताचं नामस्मरण घडावं अशी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करतो। शिव चिदंबर। शिव चिदंबर श्री क्षेत्र कवटे महाकाळ या ठिकाणी चिदंबर महास्वामींचा हा द्वितीय वर्धापन सोहळा संपन्न होत आहे। आज त्याचा सांगता समारंभ आहे। खरं तर या ठिकाणी येणारा प्रत्येक भक्त चिदंबरमय होऊन जातो। मी गेली 3 वर्ष या मंदिरात येते। चिदंबर महास्वामींच्या मुकुटातील शिरोमणी म्हटलं तरी हरकत नाही असे श्री सद्गुरू गुरु गोविंद लांबे महाराज यांचं मार्गदर्शन आणि कृपा आशीर्वाद कवटे महाकाळ पंचक्रोशीतील सर्वांना लाभला आहे। या ठिकाणी फक्त आणि फक्त नामस्मरण आणि नामस्मरणामुळं चिदंबर प्राप्ती, भगवत प्राप्ती या ठिकाणी होते। याचं मार्गदर्शन इथल्या लोकांना त्यांनी केलं आणि सगळी लोक ह्या नामस्मरणाला लागलेली आहेत।
तरुणांचा फार मोठा वर्ग या ठिकाणी तुम्हाला उपस्थित असलेला दिसेल. आजच्या आधुनिक मोबाईलच्या युगात इथली तरुण मंडळी मोबाईलवर गेम न खेळता इथं चिदंबर नामस्मरण करताना तुम्हाला आढळून येतील. हे चित्र तुम्हाला इतर कुठेच दिसणार नाही. हा एक फार मोठा बदल गुरु गोविंद लांबे महाराजांनी या दुष्काळी भागात केलेला आहे. या कवटेमंकाळसारख्या दुष्काळी भागात चिदंबर नामाचं नंदनवन गुरु गोविंद लांबे महाराजांनी निर्माण केलेलं आहे, फुलवलेलं आहे आणि आम्ही सर्वजण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला. इतर कोणतीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा जर तुम्ही म्हणाल यातला जो एक सूक्ष्म भेद आहे तो कुठेही इथं बिघडलेला तुम्हाला दिसणार नाही. तिथं फक्त नामस्मरण आणि चिदंबर स्वामींवरची श्रद्धा एवढंच तुम्हाला इथं आढळून येईल. इथं जे भक्ती करतात, जे चिदंबर नामस्मरण करतात त्यांना इथं स्वामींची प्रचिती आल्याशिवाय मात्र राहत नाही. तर एकही भक्त असा नाहीये की त्याने नामस्मरण केलं आणि त्याला साक्षात्कार घडला नाही, प्रचिती आली नाही, असं तुम्हाला आढळणारच नाही. आणि त्यामुळे हा चिदंबर भक्त परिवार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी या द्वितीय वर्धापनाला झालेली आहे. याच्यापेक्षा आणखीन मोठी गर्दी पुढच्या वर्षी होईल आणि हा भक्त परिवार असाच वाढत राहील. मला आमच्या घरी स्वामी आहे, स्वामींचं मंदिर आहे. माझ्या जन्मापासून आधी स्वामींचं मंदिर आहे आणि मला स्वामी असल्यावर खूप प्रसन्न वाटते. जेव्हा स्वामींचा वर्धापन दिन कार्यक्रम काही असेल तर स्वामींचं मंदिर सजवलं जातं आणि मला तेव्हा खूप प्रसन्न वाटते. माझे शिव चिदंबर, माझे नाव विष्णुप्रिया गोविंद लांबे. इथं कवटेमंकाळ स्वामी श्री चिदंबर स्वामीचं मंदिर आहे. स्वामींच्या मंदिरात गेलं की खूप प्रसन्न वाटतं. स्वामीचे सर्वांनी नाम केले पाहिजे. सर्व चिदंबर भक्तांना स्वामींच्या बद्दल खूप अनुभव आहे. आमच्या सर्व चिदंबर भक्तांना स्वामींचं कोणता अनुभव आलेलाच आहे. सर्वांनी नामस्मरण जास्तीत जास्त केले पाहिजे. अपूर्व बाबाचा तोडकरी, राजापूर, तालुका चांदोला. आणि श्री चिदंबर स्वामींबद्दल आम्हाला देवणगावडे राजीकडून माहिती मिळाली. 2021 साली आम्ही पहिल्यांदा साहेबांचं दर्शन आलो होतो. तिथून पुढं म्हणजे एक डोबा लागलेली नाव होती आमच्या संसार, आमच्या प्रपंचामध्ये. त्याच्यानंतर साहेबांनी मार्गदर्शन केलं, नामजप सांगितलं. तिथून पुढे त्यांनी दिलेलं कवच असतात, नामाचा महिमा, वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला आता एक समाजात पाठ म्हणून जगायची संधी साहेबांनी दिली आहे आम्हाला. साहेबांमुळे साहेब नसते, स्वामी नसते तर आजपर्यंत आमचं नामोनिशान मिटलं असतं. असं एक नाही, दोन नाही, असे भरपूर माझ्यासारखे खूप भक्त आहेत ज्यांनी साहेबांच्यामुळे आमच्या आयुष्यात एक बहर निर्माण आले. आणि साहेब म्हणजे स्वामी, स्वामी म्हणजे साहेब आहेत. फक्त मनापासून नाम जप, 100% विश्वास. आणि एक वाईट वेळ असते, पाय मोडायचं तिथं अंगठा मोडलेला असतं, तेवढं फक्त साहेबांना समजून घ्यायचं. साहेब अंगठा मोडला म्हणून दुःख व्हायचं नाही, कारण ज्यावेळेस अंगठा मोडलेला असते त्यावेळेस खरं तर साहेबांमुळे अंगठा मोडलेला असते, जे की पाय मोडणार असते खरं तर. त्यामुळे साहेबांवर विश्वास, स्वामीवर श्रद्धा आणि वागण्यात जसं साहेब सांगते त्या भावनेने थोडाफार वागण्यात बदल केला, अनुभव आपोआप यायला सुरू होते. भरपूर असे उदाहरण आहेत. आमचं कौटुंबिक वाद असतील किंवा नोकरी, जॉब, प्रमोशन, म्हणजे मनात आलेली इच्छा, अशी स्वप्न होते ते सुद्धा साहेबांनी एका रात्रीत पूर्ण केली. आदल्या दिवशी आकडा सांगत होते की एवढा उद्या तुझा पगार वाढणार आहे, तेवढा वाढलेला असायचा, आज असं होणार आहे, आज असं गाडीवर जाऊ नको. एक असं साहेबांनी सांगितलं होतं एकदा फोन करून की एक आठवडाभर गाडी थोडी व्यवस्थित चालवा. आणि त्याच्यातून पण ती वेळ अशी होती की कधी कधी आम्हाला गाडी चालवावं लागली. आणि त्यावेळेस आमचं थोडंफार साहेबांनी अगोदर सांगितलं होतं की जपून राहा. असं भरपूर उदाहरणं आहेत स्वामी साहेबांनी केलेली स्वामींच्या आशीर्वादाने. आणि साहेब म्हणजे आमचं सर्वस्व आहे, माझं म्हणजे सगळ्यांचं. जे पूर्ण चिदंबर समिती कवटेमंकाळ यांनी आणि साहेबांनी आम्हाला पूर्ण एक जगण्याची आशा निर्माण करून. माझं नाव प्रणिती प्रमोद माने, मी कवटेमंकाळ येथे राहते.
मी 7 वर्षाची असताना साहेबांनी आम्हाला श्री चिदंबर नामस्मरणाचा उपदेश केला. त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही दररोज नामस्मरण करतो. आम्ही दररोज 5 माळी नामस्मरण करतो आणि स्वामी आम्हाला कोणत्याही संकटात लगेच धावून येतात. आता आम्ही दर शनिवारी कवठे महाकाळ ते आरतीला येतो.